प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग स्पर्धेतील पहिलं पारितोषिक आपण इथे जाहीर करीत आहोत। उत्कृष्ट मध्यरक्षक आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय अमरजी पष्टे साहेब आणि त्यांच्या समवेत माननीय उत्तमजी पाटील साहेब यांना। चला रसिक प्रेक्षको, उत्कृष्ट मध्यरक्षक पारितोषिक यंदा कोणी पटकवलं असेल जरा नाव घ्यायचं, नाव आवाज येत नाहीये। साई स्पोर्ट्स संघाचा चेतन डोंगरे, चेतन डोंगरे यांना विनंती करतोय उत्कृष्ट मध्यरक्षक पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे। साई स्पोर्ट सागावे संघाचा हा गुणवंत असा खेळाडू उत्कृष्ट मध्यरक्षकाचा मानकरी ठरलेला आहे। आदरणीय अमरजी पष्टे साहेब आणि आदरणीय उत्तमजी पाटील साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं। साई स्पोर्ट्स सागावे या संघाचा गुणवंत खेळाडू उत्कृष्ट मध्यरक्षक चेतन डोंगरे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात। साई स्पोर्ट संघाचा हा गुणवंत असा खेळाडू चेतन डोंगरे उत्कृष्ट मध्यरक्षक या खिताबाने सन्मानित होताना आपण पाहू शकतात। यानंतर पुढील पारितोषिक उत्कृष्ट पकड आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी माननीय ताराचंदजी पाटील साहेब त्यांच्या समवेत आदरणीय मनोहरजी पाटील साहेब यांनी कृपया पुढे यावं आणि सागरजी पाटील आपण सुद्धा पुढे यावं। यंदाचा उत्कृष्ट पकडीचं पारितोषिक स्वर्गीय श्री नरोत्तम देव सासे यांच्या स्मरणार्थ श्री आशिष नरोत्तम सासे मुक्काम वसरे यांच्याकडून उत्कृष्ट पकड हे पारितोषिक आपल्याला प्राप्त होत आहे। कुणबी कबड्डी लीग 2024 आणि उत्कृष्ट पकडीचं पारितोषिक यंदा पटकावलं असेल तर नाव कोणी सांगेल का? एनी गेसेस? धर्मवीर वॉरियर संघाचा कन्हैया पावडे उत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरलेला आहे। कन्हैयाला विनंती करतोय हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे। कन्हैया पावडे आपण अतिशय सुंदररित्या पकड करण्यासाठी कन्हैया नेहमीच तत्पर असायचा आणि त्याने हे पारितोषिक यंदा पटकावलेलं आहे। सन 2024चा तो मानकरी ठरलेला आहे। उत्कृष्ट पकड पारितोषिक प्रदान केले जात आहे कन्हैयाला। कन्हैयाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट चढाई। हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करते आपण कृपया मान्यवरांनी समोर यावं। खजिनदार माननीय प्रफुल्लजी पावडे साहेब लालठाणे, महेशजी पाटील साहेब हालोली आणि अच्युतजी सातवी साहेब हालोली यांनी कृपया पुढे यावं। उत्कृष्ट चढाई स्वर्गीय श्री नरोत्तम देऊ सासे यांच्या स्मरणार्थ श्री आशिषजी नरोत्तम सासे वसरे यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि यंदाचा उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरलेला आहे धर्मवीर वॉरियर संघाचा विराज ठाकरे। विराज ठाकरे आपण हा खिताब स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण असा उत्कृष्ट चढाईचं हे पारितोषिक प्रदान केलं जाईल। विराज हार्दिक अभिनंदन। आशिषजी सासे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया मंचावरती यायचे। माननीय श्री आशिषजी नरोत्तम सासे साहेब वसरे यांना विनंती आहे आपण उपस्थित असाल तर आपण मंचावरती यायचे। अंतिम सामन्यातील उत्कृष्ट पकड
अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पटकावलेलं आहे. साई स्पोर्ट संघाचा राहुल पाटील मॅन ऑफ द मॅच. आदरणीय मनोजजी पाटील साहेब नवली यांना मी विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. त्यांच्या समवेत आदरणीय पंढरीजी पाटील साहेब सागावे, आदरणीय धनंजयजी पाटील साहेब यांना देखील विनंती आहे आपण पारितोषिक वितरण करावं. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील यांनी पटकवले, तर उत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरलेला आहे धर्मवीर वॉरियर संघाचा कन्हैया पावडे. उत्कृष्ट पकड अंतिम सामन्यातील उत्कृष्ट पकडीचा मानकरी कन्हैया पावडे यांनी पुढे यायचं आहे. आदरणीय धनंजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान केले जाईल. तसेच आदरणीय राजेंद्र पाटील साहेब सागावे यांनी देखील पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते देखील हे पारितोषिक प्रदान केले जाईल. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरलेला आहे कन्हैया पावडे. मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केले जात आहे. यानंतर मॅन ऑफ द सिरीज कोणी पटकावलं असेल? एनी गेसेस? क्या बात आहे, आधीच पेपर फुटलेला आहे. साई स्पोर्ट संघाचा राहुल पाटील. आकर्षक सायकल आर्या व्हील्स आणि आर्या ऑटोमोटिव्ह यांच्याकडून आपल्याला आकर्षक सायकल प्राप्त झालेली आहे आणि या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करते विश्वस्त आदरणीय हरेश्वरजी नाईक सर, समवेत आदरणीय नितीनजी पाटील साहेब तांदूळवाडी, समवेत राकेशजी पाटील साहेब लालठाणे यांना देखील विनंती आहे आपण हे पारितोषिक वितरण करण्यासाठी कृपया पुढे यायचे. सबसे कातिल राहुल पाटील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे साई स्पोर्ट सागावे संघाचा. आणि गेल्या वर्षी देखील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता राहुल पाटील आणि यंदाही त्याने तो खिताब कायम ठेवलाय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात राहुल पाटील. क्या बात आहे. यानंतर स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तांदवडी गट कला प्रतिष्ठानच्या वतीने रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी माननीय श्री कमलाकरजी गजानन घरत मुक्काम बायांचा पाडा माजी कृषी अधिकारी यांच्याकडून स्वर्गीय गंगाबाई सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ डॉक्टर प्राजक्ता रवींद्र पाटील मुक्काम तांदवाडी यांच्याकडून आपणास आकर्षक ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी आदरणीय जनार्दनजी पाटील साहेब सागावे, माफ करा जनार्दनजी ठाकूर साहेब सागावे, त्यांच्या समवेत माननीय लीगचे सचिव आदरणीय निभाषजी भास्कर पाटील साहेब चहाडे आणि भूपेंद्रजी नाईक साहेब, आपल्याला देखील विनंती आहे उपाध्यक्ष भूपेंद्रजी नाईक साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब चहाडे यांना देखील विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. मान्यवरांना विनंती आपण पुढे यायचं आहे. आणि यंदाचं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी पटकावलेली आहे आर्य चॅम्पियन्स चहाडे. चहाडे संघाला विनंती आहे पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया आपण मंचावर यायचं आहे. RA चॅम्पियन्स चहाडे संघ यंदाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी पटकावलेली आहे. मागील 2 दिवसांपासून प्रचंड तुल्यबळ अशा लढती जिंकत चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी त्याच्यावर नाव कोरलेलं आहे आर्य चॅम्पियन्स चहाडे या संघाने. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल आर्य चॅम्पियन्स चहाडे संघ या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी उंचावर धरून उभे आहेत. रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी पटकावलेली आहे आर्य चॅम्पियन्स चहाडे संघाने. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग 2024 पर्व तिसरे आणि तिसऱ्या पर्वाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांनी आत्ता पटकावलेली आहे असे RA चॅम्पियन्स चहाडे संघ या ठिकाणी सन्मानित होत असताना आपण पाहू शकतात.
पुढील पारितोषिक। यानंतर स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक। हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते लीगचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब, तसेच समवेत आदरणीय प्रकाशजी शेलार साहेब, समवेत आदरणीय जयदीपजी पाटील साहेब यांना देखील विनंती आहे आपण कृपया पुढील पारितोषिकाचं वितरण आपल्या शुभ हस्ते करावं। स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानकडून प्राप्त झालेले, तर आकर्षक ट्रॉफी माननीय श्री योगेशजी नारायण पाटील मुक्काम गुंदले माजी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून प्राप्त झाले, तर स्वर्गीय श्री गजानन तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार शुभम रवींद्र पाटील मुक्काम तांदवडी यांच्याकडून प्राप्त झालेले। आणि स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं रोख पारितोषिक रुपये 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी यंदा पटकावलेली आहे गवळी पॅन्थर्स लालोंडे। गवळी पॅन्थर्स लालोंडे संघाला विनंती करतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी कृपया आपल्या पूर्ण संघाने मंचावरती उपस्थित राहायचं आहे। संघ मालक आणि आयकॉन स्टार यांना देखील विनंती आपण देखील मंचावर उपस्थित राहावं। यंदाच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ गवळी पॅन्थर्स अतिशय तुल्यबळ अशा लढती जिंकत सेमीफायनल पर्यंत ज्यांनी मजल मारलेली असे गवळी पॅन्थर्स लालोंडे संघ देखील या ठिकाणी सन्मानित होत असताना आपण पाहू शकतात मान्यवरांच्या शुभ हस्ते रुपये 25,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून हे जिंकलेले आहेत असे गवळी पॅन्थर्स लालोंडे हा संघ मंचावरती उपस्थित झालेला आहे। तृतीय क्रमांकाने सन्मानित कुणबी कबड्डी लीग 2024 तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत गवळी पॅन्थर्स लालोंडे संघ। लालोंडे संघाला देखील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। अविस्मरणीय क्षण देखील या ठिकाणी टिपले जात आहेत आणि यानंतर पुढील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण इथे जाहीर करत आहोत आणि हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यासाठी आदरणीय धीरजजी पाटील साहेब धुकटन यांना विनंती आहे आपण पुढील पारितोषिकाचं वितरण करावं। समवेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य माननीय मनोजजी ठाकूर साहेब आपल्याला विनंती आहे आपण पुढील पारितोषिकाचं वितरण करावं आणि लीगचे उपाध्यक्ष माननीय जितेंद्रजी दत्तात्रय पाटील साहेब यांना देखील विनंती आहे आपण पुढील पारितोषिकाचं वितरण करावं। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 71,000 रोख तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानकडून आपणास प्राप्त झालेले आहे, तर सुंदर अशी आकर्षक द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय श्री सदानंद पांडुरंग पाटील मुक्काम धुकटण यांच्या स्मरणार्थ श्री धीरज सदानंद पाटील यांच्याकडून तथा स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावझे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून तसेच श्री सुनील भाऊ शेलार मुक्काम कोकणेर यांच्याकडून प्राप्त झालेले आहे। अमित पाटील हा खेळाडू ज्या टीम मध्ये जातो त्या टीमची फायनल मारत असतो आणि म्हणूनच हा लकी खेळाडू मानला जातो आणि या खेळाडूला आपल्या लीगचे सन्माननीय अध्यक्ष माननीय महेशजी पाटील साहेब यांच्याकडून रुपये 1,000 रोख प्राप्त झालेले आहेत। मी विनंती करते अमितजींना आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचे। मी विनंती करते आदरणीय महेशजी पाटील साहेब यांना अध्यक्ष महोदय माननीय महेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देऊ केलेले हे पारितोषिक आपण स्वतः प्रदान करावं। यानंतर स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी यंदा पटकावलेली आहे धर्मवीर वॉरियर्स। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात धर्मवीर वॉरियर्स संघाचं। रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी ठरले आहेत धर्मवीर वॉरियर्स संघ। अतिशय सुंदर आणि जबरदस्त असा खेळ करत अंतिम सामन्यापर्यंत ज्यांनी मजल मारलेली आहे असा धर्मवीर वॉरियर्स संघ आपण पाहू शकतात। एकीचं बळ काय असतं हे या संघाने दाखवून दिलंय आणि अनेक तुल्यबळ अशा लढती अगदी 1 आणि 2 गुणांच्या फरकाने देखील या लढती या संघाने जिंकलेल्या आहेत। यंदाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे धर्मवीर वॉरियर्स संघ। रुपये 71,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत धर्मवीर वॉरियर्स। सुंदर अशी आकर्षक ट्रॉफी देखील या संघाला प्राप्त झालेली आहे। सर्व खेळाडूंना मेडल्स देखील प्रदान केले जात आहेत।
तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग 2024 आणि यंदाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ज्यांना प्राप्त झालेले ₹71,000 रोख आणि सुंदर आकर्षक ट्रॉफी मानकरी ठरलेले आहेत धर्मवीर वॉरियर्स. क्या बात है. अंतिम सामन्यामध्ये सुंदर असा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रींची जोड आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. अंतिम सामन्यामध्ये लढत तुल्यबळ अशी झाली. पुन्हा एकदा धर्मवीर वॉरियर्स संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते दिले जाणार आहे आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय नागेशजी पाटील साहेब, लीगचे अध्यक्ष माननीय महेशजी पाटील साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना मी विनंती करते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या शुभहस्ते प्रदान करावं. प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक ₹1,00,000 आपणास तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानकडून प्राप्त झालेले आहे. तर आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय श्री सदानंद पांडुरंग पाटील मुक्काम धुकटण यांच्या स्मरणार्थ श्री धीरज सदानंद पाटील यांच्याकडून स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावझे यांच्या स्मरणार्थ श्री जयेश सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून स्वर्गीय श्री जनार्दन रामचंद्र पाटील व स्वर्गीय श्री संदीप कोंडाजी पाटील मुक्काम निहे यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेश कमळाकर पाटील मुक्काम निहे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. कुणबी कबड्डी लीग 2024 आणि यंदाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ₹1,00,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी प्राप्त केलेली आहे साई स्पोर्ट्स सागावे. तसेच सागावे संघासाठी विपुल दयानंद पाटील लवरे यांच्याकडून ₹1,000 व अमोल दयानंद पाटील लवरे उपसरपंच यांच्याकडून ₹1,100 असे ₹2,100 रोख पारितोषिक जमा आहे. यंदाचे मानकरी ठरलेले आहेत साई स्पोर्ट सागावे. सर्व मान्यवर या विजेत्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ₹1,00,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफीचे मानकरी ठरलेले आहेत साई स्पोर्ट सागावे. तांदुवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग 2024 तिसरे पर्व आणि तिसऱ्या पर्वाचे विजेते ठरलेले आहेत साई स्पोर्ट सागावे. सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केलेला आहे. क्या बात आहे. यावर्षी आपण दुसऱ्यांदा विजयी ठरला आहात आणि तिसऱ्यांदा विजयी ठरण्यासाठी नक्कीच आपल्याला हार्दिक